मनीष म्हात्रे पहिलाच बॉल खेळून काढलाय सरळ हातामध्ये पण षटकार. सारी असला छोटा हा पक्ष त्यांचे विकासावरती लक्ष. त्यानंतर आपण बोलतोय सुनंदाताई राऊत मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण कुसुमताई आहेत. कुसुम राऊत यांचा आपण करतोय शुभ सन्मान आणि विनंती करतोय कुमुदताईंना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चांगली स्पर्धा आहे. महिला वर्ग उपस्थित आहेत. पुढील बॉल ऑन साइडला विजय पाटील नावाचा ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक आणखी एक मॅक्झिमम येताना दिसतोय. 2 मध्ये झाल्यास 12 धावा. वाह, गुड स्टार्ट, बिग स्टार्ट, क्विक स्टार्ट. थँक्यू बँजो चिल्लर पार्टी. थँक्यू. मनीष म्हात्रेवर चढवलेला प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. विजय ऑन फायर पाहायला मिळतोय. त्यांना माहित की 2 षटकाचा मॅच आहे. आता नाही तर पुन्हा कधी नाही आहे. ओ, चांगला ब्लॉकर मध्ये आता आलाय. खराब क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार कारण क्षेत्राची साथ मिळाली नाहीये. 1 धाव परिपूर्ण चांगली पैकी आहे. कारण आउटफील्डचं काही खरं नाहीये कारण आउटफील्ड कधी कधी फसवते, कधी कधी आपल्याला साथ देते. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. 13 धावा झालेल्या आहेत. 3 मध्ये झाल्या 13. विजय आणि विराची जोडी मैदानाची आत आहे. 2 षटकांचा आपण पाहतो. आजच्या दिवसातील ग्रँड फिनाले सुरू आहे. बघा, चांगला लुक गणपती बाप्पांची प्रतिमा पाहायला मिळते. त्यानंतर आपण पहिला 1 2 3 4 त्यानंतर या 4 चषक पाहायला मिळते आहेत. मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळते आहे. उत्कृष्ट फलंदाज पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या पाठोपाठ आपण मागे पाहिले तर जी सन्मानचिन्ह आहे ती देखील छान पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सजवलेले गेले आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आहेत. पुढील बॉल मनीष म्हात्रे सज्ज होतोय. पुढील फुलटॉस आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. सीमा पार जांभूलपरा टीम काफी खुश लग रही है. थँक्यू. जांभूलपरा टीमला माहित आहे की मागील मॅच मध्ये या संघाने 43 धाबा जडल्या होत्या 2 षटकामध्ये. त्यांच्यासोबत धाबा कमवाव्या लागतील. वाह, यावेळेला चांगली वापसी केली आहे. अप्रतिम वापसी केली आहे. 3 षटकात दुलूक आले आहेत. पण पुन्हा एकदा वापसी करताना मनीष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं तो हाताला गेलाय. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. 19 धाबा आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. अप्रतिम. आमचे संदीप गाभणजी नेहमी म्हणतात की शानदार बहादार जानदार सुरुवात. या हा टीम की हुए वागोबा जांभूलपाडा. शेवटचा बॉल नाही. पुन्हा एकदा निर्धाव बॉल येईल. इथे विकेट मिळण्याचे संकेत होते. डायरेक्ट हिट लागला असं तर कदाचित मनीष सांगतो की तू मार नेम पकड. हा विकेट महत्वाचा आहे पण तसं काही घडलं नाहीये आणि डॉट बॉल निघून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय पण वाघोबा जांभूलपरा टीम या मॅच मध्ये खूप पुढे आहे कारण पहिल्या षटकात 6 मध्ये आल्यात 3 विकेट सोबत 19 धावा. थँक्यू डीजे. तुम्हाला आम्ही संधी देतो. या तत्पुरी व्यासपीठावरती सुनंदाताई उपस्थित आहेत. आम्हाला आवडेल त्यांचं मनोगत ऐकायला तर आपण त्यांना संधी देऊया. नक्कीच संदीप भाऊ, आपण ह्या ठिकाणी मॅचच्या बद्दल आपण ताईंबद्दल आपले मनोगत नक्कीच ऐकणार आहोत की ही टुर्नामेंट आपण पाहतो वैतरणा विभागामध्ये आजच्या दुसरी टुर्नामेंट ही आपल्या विभागामध्ये होत आहे आणि आपण प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं की आपण प्रत्येक मॅचला आवर्जून भेट देताना ताईंना आपण पाहिलेलं आहे. तर नक्कीच त्यांचे मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत का त्यांना या टुर्नामेंटबद्दल काय वाटतं ते. या दरम्यान पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल पण या वेळेला पकडला जाईल. यस बँजो पाडे कम ऑन.
पुन्हा एकदा संधी असा मी प्रकार कधी पाहिला क्रिकेटमध्ये. जेव्हापासून क्रिकेटमध्ये डीजे आला ना, आम्ही उपस्थित होतो चिंचणी. तिथे रोहिदास प्रीमियर लीग सुरू होती 2018ची. ती आठवण ताजी झाली. तिथे एका बाजूला एक गीत वाजायचा, दुसऱ्या वेळेला बँजो वाजायचा. इथे विकेट मिळाला आहे. ओ चांगला बॉल नागेश पाटीलसाठी. पंचाकडे दाद मागतात, आशेच्या नजरेने पाहतात, पण पंच सांगतात की नाही आहे, हा बॉल डॉट आहे. तसेच विजय किशोर पाटील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयजी पाटील उपस्थित आहेत, उर्फ मामा. त्यांना मामा या गावामध्ये जास्त संबोधलं जात आहे. मुलांचा प्रेम आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 19 धावा आहेत. सुमित पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण विजय मामांचा सुधीर पाटील विजय मामांचा आपण सन्मान करायचा आहे, कारण आमचं लक्ष सध्या या मॅचमध्ये आहे. हा मॅच महत्वाचा आहे, कारण सत्यवान जो जिंकेल ना तो अंतिम 4 मध्ये जाणार आहे. जो जिंकेल ना तो अंतिम 4 मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळेच आम्हाला हा मॅच खूप महत्वाचा आहे. ऑन साईडला नागेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या जवळ, पण चांगला स्टॉप केलाय. 2 धावा जरूर रोखल्या जातील. तिसऱ्याचा प्रयत्न, इथे कलेक्शन नाही, अचूक. 3 धावा मिळाल्या. 3 धावा मिळाल्या. धावसंख्येत वाढ झाली. बघा का गेम कसा बदलतोय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. या षटकामध्ये आपल्याला 2 बॉलमध्ये एकच धावा आली नव्हती, आणि या बॉलवरती 3 धावा येताना दिसत आहेत. मॅच मध्ये वापसी झाली आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की या संघाने 43 धावा उभ्या केल्या होत्या. वाढीव टीमकडे ती चांगली बॅटिंग आहे. त्यामुळेच जांभूलपडा टीमला माहित आहे की कमीत कमी आपल्याला 30, 35, 40 पर्यंत पोहोचावं लागेल. 35-40चा आकडा आहे तो आपल्याकडे साठी सेफ असेल, कारण त्यांच्याकडे सुहान भोईरे आहे, त्यांच्याकडे मनीष म्हात्रे आहे, त्यांच्याकडे कल्पेश सारखा गोलंदाज फलंदाज आहे. त्यामुळे या संघासोबत आपल्याला धावा या जमवाव्या लागणार आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि 3 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 22 तर झाले आहेत, अजून किती होतील. विराज आला स्ट्राईक एंडवरती. विराज आणि नागेशची जोडी मैदानाची आत आहे. चांगलं कार्य केलं विजयने आपल्या टीमला. ऑन साईडला उडवलाय. हेलिकॉप्टर लँड झालाय मैदानाच्या बाहेर. षटकार. त्यानंतर कैलाजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपल्याला शुभ सन्मान करतोय. वा काय फटका खेळलाय, जबरदस्त. अमित भगत यांना विनंती करतोय आपण कैलाश पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आणि विराजला जर ओव्हरप्रीच हा बॉल ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पण वेट केला आणि या बॉलला उडवलाय मैदानाच्या बाहेर. ऑन स्क्रीन कैलाश पाटील, अमित भगत त्यांना पाहतोय आपण सन्मान देताना. पुढील बॉल ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. यस, चांगलं फेकी झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नागेशला सर्टिफाय करावं लागेल. नाही आहे त्या 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत, कारण त्याला माहिती आहे की धावा घ्यायची आहेत. कारण जवळपास आपण पाहिलं तर 1.4 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 30 धावा आहेत. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. आरुष 11 चषक पणसपडा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. जांभूलपाडा आणि वाडीव या 2 संघामध्ये चाललेला क्रिकेटचा मॅच, कारण जो जिंकेल ना त्याला एक पारितोषिक नक्की मिळणार. वा, चांगला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील याला देखील पाहतोय आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती. डायरेक्ट युट्यूब लाईव्ह आपल्या डीबीएनच्या माध्यमातून जोडलेले आहेत. चांगली व्हिज्युअल आम्हाला दाखवतात प्रेक्षकांना. शेवटचा बॉल काय घडेल. विराज आहे. ओ चांगला फटका. माइंडसेट, मिलेंगे मौके तो लगेंगे चौके विराज के बैट से. आणि ये चौथा इतर दिसतोय, आणि 34 धावांवर पहिला डाव जमलाय. धन्यवाद. नक्कीच आपण आता इनिंग ब्रेक आहे, तर ताईंना विनंती असेल की आपण आपले मनोगत या ठिकाणी मांडायचे आहेत या टुर्नामेंटबद्दल आणि या नक्कीच या पूर्ण आयोजनाबद्दल.
सर्वप्रथम बनसपाडा गावातील रहिवासी माझ्या भगिनी बंधू मित्र हो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला क्रिकेट तर आवडतो, खूपच आवडतो. हॅलो हॅलो. आणि आज जे दोन टीम खेळतात जांभूळपाडा आणि वाडीव, खूपच छान खेळतात. आणि वाडीव या संघाने 2 ओव्हरमध्ये जवळजवळ आपले 34 रन्स केले आहेत. त्यांना 35चं टार्गेट आहे वाडीवसाठी. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या दिलेली जे टार्गेट आहे त्याच्यावर मात करून तुम्ही नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करा. दोन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच क्रिकेटवर तुमचं प्रेम राहू द्या, माझं पण आहे. आणि तुम्ही मला जे 2 शब्द बोलण्याचा इथे जो वेळ दिला आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. धन्यवाद. धन्यवाद ताई. विष्णू नाना पाटील, विष्णूजी नाना पाटील आपण देखील आमंत्रित करतोय आम्ही व्यासपीठावरती. या आपण लक्ष आहे जिंकण्यासाठी 2 षटकाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतं, कारण जवळपास दुपारच्या सत्रामध्ये भरपूर बेल खाला. म्हणून मी सकाळी म्हणत होतो की या सकाळच्या सत्रामध्ये वेळ वाचवा, दुपारच्या सत्रामध्ये वेळ वाचवा, कारण ती वेळ आहे ना ती संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला कामी येईल, जेव्हा तुम्हाला ग्रँड फिनाल खेळायचं तर जास्तीत जास्त षटकांचा खेळायला मिळेल. तसं काही घडलं नाहीये. मुदलपाडा आणि गावदेवी कनेर संघ, चला आपण या नाणेफेकीत लवकर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आता थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. दोन सलामवीर मनीष मात्रे म्हणजे मण्या मैदानाची आत आहे आणि सुहान भोईर कनेर आणि मोदलपाडा टीम. चला या आपण लगेच नाणेफेकीसाठी वेळ वाया घालवायचा नाहीये. या आरुष 11 चषक 2026 पनसपाडा पर्व 4 वर्ष 4चा पहिला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. मोदलपाडा आणि गावदेवी कनेर या 2 संघामध्ये. सध्या आमच्या नजरा आजच्या दिवसातील कुठला संघ आहे तो सेकंड सेमीफायनल मध्ये प्राचारण करेल पाहायला जरूर नक्कीच मिळणार आहे आपल्याला. 2 सलामवीर मैदानाची आता सुहान भोईर, प्रकाश भोईर यांचे सुपुत्र. वडिलांचं जितकं क्रिकेटवर प्रेम होतं ते प्रेम सुहान भोईरला आपल्या गावाच्या टीम मध्ये खेचून आणताय. आणि जसं वडील केले होते त्यांच्या पावला पाऊल ठेवून सुहान भोईर देखील चांगली खेळी करताना आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक खेळी त्याला चांगली करायची आहे आणि आपल्या टीमला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करायचं आहे. चला मोदलपाडा आणि कनेर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं लवकरात लवकर. बॉल निघून गेलाय, रणजितच्या हातातून निसटला. मोदलपाडा आणि कनेर चौकार यायचं इकडे टॉस करण्यासाठी लवकर यायचंय जरा. वाह, काय सुरुवात झाली आहे. जसे तसं रोकटोक उत्तर म्हणतात की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब यहाँ बल्ले से सुहान भोईर दे रे. पहिल्या चेंडूवर दणदणीत खेचलाय तो चौकार. लक्ष जिंकण्यासाठी आपण पाहिलं 35 धावांचं. पहिल्या चेंडूवाला चौकार. 11 मध्ये अजूनही हव्यात 31 धावा. अजित ओ चांगला तेज तरा बॉल, काही समजलं नाहीये सुहान भोईरला. चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे निघून डॉट स्वरूपात निर्धाव बॉल. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये अजूनही बनवायच्या 31 धावा. या षटकामध्ये अजून 1-2 बिगी डबे आहेत. धन्यवाद सुनंदाताई, आपण आलात या स्पर्धेला, आपण सहभाग दर्शवलाय. हवेमध्ये हवाई फायर झाला सफर. चेंडू गेला लॉंग पट्ट्याच्या बाहेर, खूप आणि खूप दूर षटकार. तुमचा चौकार. चौकानंतर डॉट बॉल. डॉट बॉल नंतर आलाय बिग 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 मॅक्झिमम हिट षटकार. अजितवर प्रेशर आहे.
आणखी एक स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. रणजितच्या मागे मार चेंडू जातोय सीमा रेषा पार. यावेळेला रणजित नाही तर विजय आपल्याला पाहायला मिळाला आहे. तुम्हाला संधी देतो आम्ही नंतर थोडासा वेळ मिळाल्यानंतर. सध्या मॅच खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 14 धावा फलकावरती आहे. लक्ष होतं आपण जिंकण्यासाठी पाहिलं 35 धावांचं आणि 35 धावांचा पाठलाग करताना 4 मध्ये आले. 2 चौकार 1 षटकार म्हणजे 14 धावा झाल्या आहेत. अजून 8 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. सुवर्ण आहे तोपर्यंत ही मॅच युवा ग्रुप वाढीव टीम साठी मोदलपाडा गावदेवी कनेर या आपण लवकर. मनीष मात्रे म्हणजे मण्या त्याच्या जर्सीच्या मागे तो पण नाव आपल्याला पाहायला मिळतं. मण्या आणि सुवाड आहे तोपर्यंत हा मॅच वाढीव टीम कडे आहे कारण 8 मध्ये अजूनही बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. 21 धावा बनतील का? अजितवर प्रेशर आहे. चौकार खाला, डॉट आला, षटकार आला, चौकार आला. या बॉलवरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया असेल? लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न करेल का? नाही. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह इन टू द गॅप लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मध्ये पण यावेळेला किसन पाटील आहे. उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय किसन पाटील जांभूरपडा टीम कडून. त्याने केलंय चांगलं क्षेत्ररक्षण. थांबवलंय सुवानला एका धावेवरती. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. 15 धावा फलकावरती आहेत. येणारे 7 चेंडू आहेत आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मनीष मात्रे कशा पद्धतीने खेळतोय. हा शेवटचा बॉल प्रयत्न तर करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये जास्त कमीत कमी धावा ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चौकार षटकार शोधावा लागेल या शेवटच्या बॉलवरती. 7 में बनाने हैं 20 रन. कौन बनेगा विजेता? कौन जाएगा अगले पड़ाव में? किसके नाम होगी एक ट्रॉफी इस प्रतियोगिता की? 7 गेंदे है, 7 में बनाने 20 रन. 7 चेंडू मध्ये बनवायचे 20 धावा. अजितचा असेल पुढील बॉल. हलक्यात आता खेळून काढला. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. पाहिले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतली आहे आणि आरामरित्या सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. म्हणजे ती सरासरी होती ना, ती सरासरी जवळपास पोहोचले कारण 2 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता होती. 17.15च्या सरासरी जायचं होतं पुढे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद नाबाद जिंदाबाद 17 धावा आलेल्या आहेत. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत. 18 धावा तत्पूर्वी काय घडेल काय फिरेल कोण जिंकेल कोण हरेल जाऊया. बँजोवाडी रेडी नाहीये. बँजो पडेल आपण संधी देऊया. बजाव. थँक्यू. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाढीव जिंकणार की जांभूलपाडा जिंकणार? कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये? कोणाला मिळेल एक चषक या स्पर्धेतील? त्याचा नंबर मात्र येणारी संध्याकाळची वेळ आपल्याला दर्शवायला. 6 मध्ये बनवायच्या अजूनही 18 धावा. हरेश्वर पाटील उर्फ पप्पू याला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे आणि त्यांनी नक्कीच या टुर्नामेंटसाठी आपण फक्त रोख रक्कम 500 रुपयाचं देणगी स्वरूपात या ठिकाणी मदत केलेली आहे. ते पप्पू हरेश्वर पाटील उर्फ पप्पू. विराज आलाय गोलंदाजी मार्गावर. समोर आहे सुहान भोईर. 6 मध्ये बनायचे आहेत 18 धावा. 6 खेळचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ दावेदार आहे. चांगला खेळ हा दिवसभर दाखवलेला आहे. वाढीव असो किंवा जांभूलपाडा संघ असो. सुहान भोईर आहे स्ट्राईक एंड कर दियात. विराजचा असेल पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल उचली घेतोय. एक धाव घ्यायला हवी का? तू महिने झाली आणि या दरम्यान कदाचित मनीष मातेला फेकावे लागेल आपली विकेट. विकेट मिळाला म्हणजे डॉट बॉल. म्हणजे आता समीकरण आहे ते सांगते आम्हाला 5 में चाहिए 18 रन. मोदलपाडा टीम कप्तान या आपण आलात. यस आलेले आहेत. आपण नाणेफेक करून घेतोय हा इनिंग संपल्यानंतर. वा चांगली स्पर्धा रंगली. या अडचणी तर जीवनामध्ये बऱ्याच आल्या पण त्या अडचणीवर मात करून आज चषक आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम सत्रामध्ये जवळपास आता सेमीफायनलला सुरुवात होणार आहे आणि त्यात पहिले 2 संघ दावेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोदलपाडा आणि कनेर या 2 संघाला आपण पाहू शकतोय.
भास्करजी गिरी उपस्थित आहेत ज्यांनी आपल्याला जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. कसली गावातील आहेत. आम्ही आमंत्रित करतो त्यांना व्यासपीठावरती या. आपण चांगलं सहकार्य तुमचं देखील या स्पर्धेला लाभलेलं आहे, कारण लाईट गेल्यानंतर जनरेटर हवं आहे, कारण या लाईव्ह मध्ये किंवा साऊंड सिस्टम मध्ये कुठलाही बिघाड नको. 5 मध्ये 18 हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी. जेल पकडा, मॅच जिंका, पकडो कॅच, जीतो मॅच, पकड गया कॅच, हात में आ गया मॅच. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय, कारण चेंडू खूप आणि खूप उंच गेला होता. इथे नाणेफेक देखील झालेले आहे. चेंडू खूप उंच गेला होता आणि हा जेल पकडला गेला, म्हणजे आज पहिले दोन्ही बॉल डॉट गेले आहेत. 4 मध्ये जिंकण्यासाठी हव्यात आता 18 धावा. चार मध्ये हव्यात 18 धावा. मुश्किल वाढत चालली आहे, अशी अपेक्षा आहे. त्याच्यावर थोडंसं आता अडचणी येत चालल्या आहेत, समस्या येत चाललेल्या आहेत. चैलेंज आहे समोर की 4 मध्ये बनवायचे 18. म्हणून मी म्हटलं ना की जिंदगी में जो चीज आपको चैलेंज करती ना, वही चैलेंज आपको जिंदगी में चेंज करता येते. चॅलेंज आहे, ते चॅलेंज जर स्वीकारलं गेलं, त्या चॅलेंजचा जर पाठला व्यवस्थितपणे झाला, त्याला त्याच्यासाठी जर मेहनत झाली, तर 4 मध्ये 18 देखील होऊ शकतात. एकाला बनवायचे आहेत, एकाला थांबवायचे आहेत. अरे बनते रन, बनाने वाला चाहिए. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. मिलते विकेट, दिल्याने पाहिजे. हा इथे कॉन्टॅक्ट सुरू आहे सध्या. आपण पाहिलं तर युवा ग्रुप वाढीव टीम कडे थोड्या अडचणी आहेत, पण इथे वाघोबा जांभूलपाडा टीम या मॅच मध्ये हावी होतोय. पहिला आपण रनआउट झाला, त्यानंतर पहिला विकेट टिपला गेला. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 18 धावाची गरज आहे. नवीन गेला फलंदाज आपल्याला नयन विकी पाटील पाहायला मिळतोय. विकेसाठी हा बॉल पाहिला आपण, केलून काढलाय डीप मिडवे क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रणजित उत्तम त्याचा क्षेत्ररक्षक आहे. रणजित नाही हवा विजय, याला आपण पाहू शकतोय. तर एकच धाव मिळते, म्हणजे आता 3 मध्ये हवेत 17, म्हणजे तिन्ही हवेत बिग 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 इट मॅक्झिमम हिट. षटकार षटकार षटकार, तरच या मॅच मध्ये होईल पलटवार. हा मॅच म्हणजे हा बॉल आता या मॅच साठी दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण. हवेमध्ये आहे, चेंडू चाललाय विजयच्या जवळ, पण विजय सांगतोय की नाही, या चेंडूला मी सहजासहजी मॅचच्या या ग्राउंडच्या बाहेर जाऊन देणार नाहीये. ही मॅच माझ्या टीमच्या हातातून मी निसटून देणार नाही. आणि पकडला गेला, वेल जज कॅच आणि विकेटचं झालं पतन. वा, आता मॅच मध्ये रंगत गंमत सगळी काही निघून गेली, कारण आता 2 मध्ये होणार नाहीये 17. एखादा चमत्कार झाला, नो आला. वारंवार आपण तेच सांगतो, पण या स्टेजवरती जांभूलपाडा टीम कडून विराज नावाचा गोलंदाज ती चुकी करणार नाही. करेन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम घेतली आहे फलंदाजीमध्ये मोदलपाडा टीम. आपल्याला करायची आहे क्षेत्ररक्षण. तयार राहा, लगेच तयार राहा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा, नाही तर फायनल तुम्हाला 1 षटकांची खेळावं लागेल, कारण जवळपास आता दिवस छोटे आहेत, लवकर अंधार पडतोय. 2 मध्ये 17 रंग चंबा सगळी गेल्या. नितेश गेल्या मैदानाच्या आतमध्ये. आता वाढीव टीम अंधारा म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल करतीये. ओ दे, लेट आहे. हा फटका अगोदर यायला हवा होता, कारण आता 1 मध्ये 11 बनणं, पण अजूनही मॅच बाकी आहे. हा जर त्याचा खेळ आहे. एक मॅच आवडते. मी मागील महिन्यात नवसे या गावामध्ये उपस्थित होतो. 1 बॉल मध्ये 7 रनची गरज होती. कंपल्सरी चेसिंग होती. षटका जरी आला असता तरी समोरचा संघ हरला असता, पण गोलंदाजी काय केलं, वाईट टाकला आणि 1 धाव मिळाली. म्हणजे एका बॉल मध्ये 5 राहिल्या आणि शेवटच्या बॉलमध्ये षटकार आला. होऊ शकतंय, पण इथे मी सांगलं की विराज करणार नाही चुकी. आणि आजच्या दिवसातील या सर्व संघावर मात करून पुढे येताना दिसतोय, म्हणजे अंतिम 4 मध्ये जाणारा संघ आपल्याला सापडला आहे. वाघोबा जांभूलपाडा. बॅटिंग केले त्यांनी. सेकंड करून घ्यायचा आहे. वाघोबा जांभूलपाडा, एस कुमार सॉरी